कोकणामध्ये पुन्हा राणे विरुद्ध सामंत असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी एका मतदारसंघावर राणेंनी दावा केला आहे। लोकसभेपूर्वीचा संघर्ष पुन्हा एकदा विधानसभेत दिसणार असं दिसतंय। भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा केला आहे। मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीचे विद्यमान आमदार आहेत आणि त्याच ठिकाणी महायुतीमध्ये असलेले निलेश राणे यांनी दावा केल्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप आणि भाजपमधील राणे हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। निलेश राणेंच्या दाव्यामुळे महायुतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय। तर लोकसभेच्या आधी या ठिकाणी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांना माघार घ्यावी लागल्याचं बघायला मिळालं होतं आणि आता विधानसभेसाठी जो सामंतांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राणेंनी दावा केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाला जाणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? लोकसभेमध्ये रत्नागिरीमध्ये आपल्याला हा संघर्ष पाहायला मिळाला होता, शिवसेना विरुद्ध भाजप, त्याच्यानंतर तो संघर्ष मावळला, पण विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तसाच काहीसा संघर्ष, तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता, काय अपडेट्स? निश्चितच पराग, कोकणामध्ये कुठेतरी महायुतीने आपला धर्म पाळला नसल्याची जी चर्चा आहे ती जोरदार सुरू आहे। भाजपला कुठेतरी या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मदत झाली नसल्याचंही म्हटलं जात आहे आणि म्हणूनच एकंदरीत कालच्या निलेश राणे यांच्या ट्विट नंतर या चर्चेला आता कुठेतरी दुजोरा मिळताना पाहायला मिळत आहे। कारण रत्नागिरी ज्या ठिकाणी मंत्री उदय सामंत हे स्वतः आमदार आहेत, त्या रत्नागिरी मतदारसंघावर आता भाजप आणि निलेश राणे यांनी दावा साधलेला आहे। याआधी राजापूर मतदारसंघावर निलेश राणेंनी दावा साधलेला होता। या ठिकाणी उबाटा गटाचे जे आमदार आहेत राजन साळवी हे विद्यमान आमदार आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी शिंदे गट दावा करत असताना आता भाजपने त्या गटावर दावा केला। मात्र या दाव्याला पुढे घेऊन जात नितेश राणेंबरोबर आता निलेश राणेंनी थेट रत्नागिरीवर दावा केल्यामुळे कुठेतरी सामंत बंधू विरोधात आता राणे बंधू असा हा प्रहार आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच यामुळे महायुतीत सुद्धा भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होऊ शकतो। एकूणच जर आपण लीड पाहिलं तर राणेंचा विजय जरी झाला असला तरी रत्नागिरी या ठिकाणी त्यांना 10,000ने पिछाडीवर राहावं लागलेलं होतं। विनायक राऊत या ठिकाणी लीडवर पाहायला मिळाले होते। या उलट राजापूरमध्येही राणे हे पिछाडीवरती होते। त्यामुळे कणकवली, कुडाळ आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं असेल या 3 मतदारसंघांमध्ये राणेंनी जी लीड घेतलं त्याच्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला। मात्र जर महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने जर मदत केली नसेल तर या ठिकाणी भाजपने का लढू नये असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। निश्चितच, आणि लोकसभेमध्ये आपण बघितलं होतं किरण सामंत यांनी माघार घेतलेली होती, त्यामुळे आता विधानसभेसाठी कोण माघार घेणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। दरम्यान धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।